हाय हॅलो नमस्कार. तर आता आया आउटमध्ये आमचा थर्ड व्हिडिओ आहे, कारण एकच संडे भेटतो जेव्हा आम्ही भेटतो. त्याच्यामुळे आम्ही आजच सगळे व्हिडिओ हे करणार आहे, शूट करणार आहे. आजच म्हणजे 3च केले, हा थर्ड आहे. जर टाईम भेटला तर नेक्स्ट करू, कारण साधं आईच्या कधी म्हणजे मला घरी 8 वाजता जायला येते. तर आज ह्या व्हिडिओचा टॉपिक आहे काय, बोल ना. फर्स्ट चॅनल व्हिडिओ आहे. ह्या फर्स्ट चॅनल व्हिडिओमध्ये आपण आम्ही क्वेश्चन विचारणार नाही, कारण तू एका दुसऱ्याला इट काइंड ऑफ की गुनोज गुण बेटर हां असे क्वेश्चन पाहिजे. तसं असे नाही पाहिजे ही हायपोथेटिकल क्वेश्चन म्हणजे जर असं झालं तर मी माझ्या रिलेटेड क्वेश्चन याला विचारलं, याला माझ्याबद्दल किती माहिती आहे ते माहीत पडेल, आणि हा मला विचारेल तुझ्याशी रिलेटेड, मग मी आन्सर देईन. बरं समजलं, इझी येते. पहिला कोण विचारेल पहिले? पहिले तू विचार. पहिले तू लाजून राहिला. ठीक आहे. माझ्या सर्वात पहिल्या स्कूलचं नाव काय? सर्वात पहिली स्कूल नगर परिषद, जिल्हा परिषद. सर्वात पहिली स्कूल मी तुला सांगितलं आणि तुला माहीत पण आहे. आपल्या क्लासमेट त्या स्कूलमध्ये होता आणि तिथून बोली पण आहे. सर्वात पहिली स्कूल जेव्हा सर्वात पहिला मी शाळेत गेली तू अंगणवाडीत गेली सगळ्यात पहिले. दादा मी पहिले चांगल्या शाळेत होती. जेव्हा गरीबी आली तेव्हा मी जिल्हा परिषदेमध्ये गेली. अल्फोन्जा म्हणजे नव्हतं, तू इंग्लिशमध्ये होती, तू तिकडे त्या गावाला होती पहिले. सर्वात पहिली स्कूल मग जिल्हा परिषद पासून माहिती आहे. नाही, मी तुला सांगितलं डिस्कस झाला आपला. ती शाळा आपली इकडे आहे. कुठे आहे? तू कधीही म्हणू शकतो मध्ये कुठे शाळा आहे. चान्सेस नाही. पूर्ण शाळेचे नाव घेतली, पण तुला येणार नाही आन्सर, कारण ती शाळा कॉमन नव्हती. तुला ती शाळा माहिती आहे, मी सांगितली होती ती स्टोरी. तुला माहीत नसेल होते, पण मी सांगितली ही गोष्ट त्या शाळेत होती पहिले. दाखवलं सागर शिंदे त्या शाळेत. अरे डिस्कस झालाय सागर शिंदे सोबत माझं, तू होता तेव्हा. महर्षी विद्या मंदिर. अरे तू महर्षी विद्या मंदिर. महर्षी विद्या मंदिर तुम्ही तर तिकडंच केलं म्हणून. एक पॉईंट मला भेटला. पॉईंट होणार आहे. एक पॉईंट मला. येस. माझी एक फेवरेट भाजी सांग. एक फेवरेट भाजी आलू वांग्याची. थोडा तो नंबर चालला 300 सांगतो ना. बरं ठीक आहे. माझा क्वेश्चन आहे, अशीच क्वेश्चन विचारेन मी. माझा जन्म कुठे झाला? ते हॉस्पिटलचं नाव मी तुला दाखवलं. घरी नाही झालं, मी तुला एक तिथून येताना जाताना दाखवलं. ते साई हॉस्पिटल नाही, घरी नव्हती झाली. घरात झाली नाही, मी असं म्हटलंच नाही, कधीच नाही. आपण त्या रस्त्याने खूपदा आलो गेलाय. जीपीच्या पेपर द्यायला पण त्या रस्त्याने जात होतो वगैरे. ते हॉस्पिटल तिथं साई हॉस्पिटल म्हणून आहे, श्रीश्री हॉस्पिटल. त्या बाजूला हॉस्पिटल नाव नाही आठवत मला. नाव पाहिजे, लोकेशन सांग. रामनगरमध्ये पोलीस स्टेशन. रामनगर पोलीस स्टेशन कुठे? रामनगरमध्ये पोलीस स्टेशन ते नाही. दुकान आहे ना? नाही तिथे नाही. तिथं नाही झालं का पोलीस स्टेशन? नाही. नाही, मला पोलीस स्टेशन नाही पाहिजे. जिथे मी झाली तिथे आजूबाजूला कुठेच पोलीस स्टेशन नाही. आपण गव्हर्नमेंटकडे समोर जाताना कधीच म्हटलं मी इथे झाली. याच्या आधी मी तुला 2-3दा दाखवलं. नगरच्या एरियात हारला तुला मी सांगितलं होते. मी तुला 2-3दा सांगितलं, तुम्हाला मला कितीदा सांगतो हीच गोष्ट असं म्हटलं. लिटरली तू बोलते, तुला विचारते. सांगतो श्रुतिका गृह, महावीर गार्डनच्या तिथे.
हॉस्पिटल आहे का? अबे महावीर गार्डन कुठं आहे? महावीर गार्डन देवीच्या मंदिरात अंदर गेलं सरळ तिथंच तर महावीर गार्डन नाही, देवीच्या मंदिर नाही, या देवीच्या मंदिरात तो रोड आहे, त्याच्या या साईडनी इथे आहे, इकडे नाही. श्रुतिका गृह. तिथे हे आहे असं समजून महावीर गार्डन आहे. तिथे असा रस्ता आहे, इकडच्या साईडला काहीतरी भवन आहे. श्रुतिका गृह झाली ती महावीर गार्डनच्या डायरेक्ट समोरच आहे. मी मस्त वाटलं किती हे असं श्रुतिका गृह माझ्या डोक्यात आलंच नसतं. तर मी तुला दाखवला मी नाही मला माहिती तू तिथं झाली आहे तिकडं ते आठवलं मग गोष्ट नंतर सांगितलं मग 2 पॉईंट माझे. श्रुतिका गृह बरं ठीक आहे ते बरोबर सांग तुझा क्वेश्चन. काय सांगू काय माझी पहिली शाळा कोणती होती? न्यू इंग्लिश हायस्कूल. न्यू इंग्लिश कॉन्व्हेंट सरकारी स्कूल. सगळ्यात पहिले मी कुठे शिकवतो तू सांगितलं नाही. अंगणवाडी ही इथली कुठची इथे कुठली अंगणवाडी होती तिथे. इथं कुठं तरी मी सांगितलं स्पेसिफिकली 10 वेळा पण तिथं मी काय करत होतो हे सांगितलं. शाळेवर कॉफी नको करू. कॉपी नाही करत ना हे विचारलं हे इथे कॉर्नरला अंगणवाडी कुठे. कुठं हां ते जे फोटो तिथं पण तिथं नव्हतं. अंगणवाडी तेच आहे पण तिथं नव्हतं. फुल माझी उत्तर बरोबर मला खूप नको. म्हणजे उत्तर हारली आठवण येतं हारलीला सांगतो. मला नाही माहिती. लक्षात सांगितलं ओ तुम्ही गेट पकडून रडत होतो. नाही मला हे लक्षात बिलकुल नव्हतं. क्लू पण दत्त नव्हता. मंदिर हो हो म्हटलं ओ म्हणजे इथं जवळ हो नाही हो नाही म्हटलं म्हणजे अरे हो असं केलं. मला असं होतं की ते जवळपास होता पण मी अंगणवाडी आठवते बाजूला जवळपास कुठे पण दत्त मंदिर आहे. मला इथलीच अंगणवाडी माहिती होती. बाबा. तेच मॅडम तिथं शिकत होते पहिले मग नंतर तिथं शिफ्ट झाली. नेक्स्ट क्वेश्चन माझा. पहिली डिश कोणती आहे जी मी तुला बनवून खाऊ घातली होती? वांग्याची भाजी. नाही. सगळ्यात पहिले घरी वांग्याची भाजी ठेवलं नंतर तुम्ही ब्रेड पकोडा बनवला होता. वांग्याची भाजी कधी खाल्ली होती सगळ्यात पहिले? एकदम मी एकटा जेव्हा जेवण करायला गणपतीच्या वेळेस. म्हणजे जर वर्षाचा उत्तर तूच नको माहिती. मला माहिती तर मला विचारायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन तुझा. माझं तर मला नुसतं नंबर देऊन कॉम्प्युटर वगैरे पैसे लावायला पण लागले. पटकन सांग. हां नाही आता तिथे अशी सांगून देशील तिथे पण 12th किती पर्सेंट? 12th 56. 65. एवढे कुठं होते? 56, 57 समथिंग. 59. एक 62. सांग नाही 52, 65 to 55 मध्ये काय बोलत नाही. तुला 80 मला 100च्या मात्र होते हे तर इझीच आहे. प्रबल माझे पर्सेंट लक्षात ठेवण्यालायक आहे. माझी लक्षात ठेवलेलं एकच आहे. बरोबर बोलली उत्तर दिलं आहे बरोबर मला. 68. 65वरच म्हटलं एवढे कुठं भेटले की 68 बोलले. 63. एका मार्काने एवढं नाही म्हणलं. 64. अरे मी क्लोज आहे ना ॲटलिस्ट. ऑब्विसली नंबर आहे कुठं नंबर लोकेशनच बोलत पण मी कुठे ना कुठे नाही मी ते 60च्या रेंजमध्ये कुठे होतं. 61, 63. मोरच अशी एकपासून येणं चालू करून भेटून तशी बोललं असं लवकर सांगतो. नाही माहिती. 57. हां 57 बोलली होती मी. बोलली होती पण नंतर तू कसं म्हटलं माहिती आहे 57 कुठे आहे असं म्हटलं होतं. मी म्हणजे बोलली होती हा पण. बोलणं कसं उत्तर काय राहते माहिती आहे का उत्तर दिलं ना फुल स्टॉप. तुम्ही काय म्हटलं 56, 57, 58 नाही मग का असं बोलूच नाही तिथे तुम्ही हो 2 मिनिट चिटिंग करते. नाही चेक बोला तू विचार. तू दिलेलं सगळ्यात पहिले गिफ्ट कोणतं आहे मला? तू मला सगळ्यात पहिले कोणतं गिफ्ट दिलं? काय नसलं होतं इथे दिलं होतं तोरणमध्ये. तोरणच्या आधी पण दिलं होतं. ड्रेस गिफ्ट दिला होता. ते मम्मी होतं नाही तुझ्याकडून शिकवलं. मम्मीकडून काम आलं बाय. असं मारलं नको मारू. हां तिने मला सगळ्यात पहिले कोणतं गिफ्ट दिलं? वॉच. नाही एक टी व्ही. ते वॉच काय ग्रुपमध्ये दिली होती. ग्रुप नव्हती मी आणि कधी तर समजलं. ग्रुपमध्ये झालं हां
मी तुला गिफ्ट सांगितलं होतं नंतर वॉच नंतर टी शर्ट दिली होती सगळ्यात पहिले. व्हॅलिड दिलं होतं नाही, तो तर मी एक बॉक्स दिला होता पूर्ण. सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले मी काय दिलं मलाच नाही आठवत. मी जास्त तुला देत नाही ना म्हणून लक्षात नाही. त्या बड्डेला मी काय सर दिलं केक झालं होतं बेस्ट फ्रेंड मी फक्त. पण कार्ड बनवून दिलं कधी बड्डेला नाही कार्ड नव्हतं. त्याच्यात मी तेव्हा काहीच नाही दिलं. त्याच्यानंतर ते पहिल्यांदा ते कार्ड आहे. ते कार्ड प्रपोज तू तिकडे आलं होतं तेव्हा दिलं होतं चंदीगडला. हां मग तू बड्डेला म्हणून दिलं मी ते. नाही मग तुम्हाला पहिल्या बड्डेला ते सेट दिला होता. तो पहिला गिफ्ट होता. हां मग तू दिली. पण मलाच नको ऑर्डर व्हायला का तेच दिलं म्हटलं मी बड्डेला तर पार्सल दिलं होतं ते समज. प्रबोल जर मी फार्मसिस्ट नसते तर काय असते. का हा क्वेश्चन नाही झाला. हायपोथेटिकल क्वेश्चन नाही विचारायचा. तुला माझं सगळं माहिती आहे. तू फार्मसी नसते तर तू काय फॅशन असतं? डिझायनर असते. ठीक आहे मग चालतं. मग गेला एक क्वेश्चन कट. माझा एक क्वेश्चन माझा जीपॅडचा रँक किती होता? नाही माहिती 1000 काहीतरी होता. एवढं लक्षात नाही ठेवत मी. 3000 काहीतरी होता. 1000 समजायचं होतं तुझं 2000 की 3000 काहीतरी होता. 2000 100च्या रेंजमध्ये आली तरी मी आन्सर एक्सेप्ट करू. 2000 काहीतरी होता. नाही माहिती प्रफुल मला जीपेचा रँक म्हणजे तुझा खूप मोठा होता. पण एवढाही मोठा नव्हता. मोबाईल नंबर नव्हता आला. नाही माझ्या लक्षात नाही. नाही माहिती मला नाही माहिती. फक्त हां 3800 ॲक्युरेट 3800 वगैरे. नाही माहिती मला लक्षात नाही. माझं सांगू 350 होता. आता तू विचारतो. जर तुला देवानी असं हे दिलं काय म्हणतात ना पावर दिली की गौरीचे 3 विश पूर्ण करायचे तर माझ्या टॉप 3 विश सांग. टॉप 3 स्टार आहे. हां पहिलं तर तुझं यूट्यूबवरून बिझनेस चालू. यूट्यूबवरून बिझनेस ठीक आहे कन्सिडर करून येते पण टॉपमध्ये ठीक आहे. हां दुसरा तू स्वतःचं घर पाहिजे. ठीक आहे. तिसरा तू फिरायचा आवड. आता मी बाली म्हणून नाही ते माझ्या टॉप 3 विशमध्ये नाही. ते म्हणजे न्यूट्रल आहे चालतं ठीक नाही झालं ठीक म्हणजे पैशाला तर आपण जाऊ. हां स्वतःचा बिझनेस करायचा. नाही तू नाही खुश तू नाही खुश. मी तुला त्या दिवशी फोन केलं म्हटलं होतं 10 करोड पाठवून मला मग हे करायचं. नाही तिच्यात मी माझी विश पण सांगितली होती. माझं घर घ्यायचं. घर पुन्हा घरासोबत काय ते सांगितलं. घर घ्यायचं होतं बस. सांग सांग सांग. पण त्या दिवशी सांगितलं होतं मी तेव्हा तर जोर लागतो त्या दिवशी. त्या दिवशी सांगितलं होतं. नाही मी बड्डेचं एक्सपेक्टेशन तुझ्याकडे नाही ठेवणार या बड्डे पाहून. नाही अजून कोण राहतो तुझ्यासोबत? म्हणजे घर म्हणलं त्याच्यावर एक माझी जुळलेली विष आहे घरासोबतची. तुझं स्टुडिओ पाहिजे बंदर. क्राफ्ट स्टुडिओ. ते तर घरातच येईल ना. नाही पण तो स्पेशल असायला पाहिजे. घराच्या बाहेर कुठे शान्या. बरं ठीक आहे. तर असं हां क्वेश्चन करू तू विचार क्वेश्चन. हां आपल्याला चौथी फिरायला जायला 3 जागा भेटल्या. ठीक आहे. त्याच्यातून मी कुठं प्रिफर करेन. ऑब्वियसली तुलाच म्हणून जाऊ आपण. पण मी कुठं प्रिफर करेन. मी काय पहाडावर हां स्नोफॉलवाला हां एक आहे बीचवर. हां एक आहे म्हणजे सिटीमध्ये असं प्रॉपर कसं आपण गुरगावमध्ये चंदीगडमध्ये असं सिटी ठीक आहे किंवा पहाडावर किंवा बीचवर. हां मी कुठं प्रिफर करेन. मी म्हणेन तिथे. तू म्हणजे तिथं जायला लागणार. प्रिफरन्सची गोष्ट नाही. प्रिफर कुठं करेन जर मन म्हटलं बीच. बीचवर जाणार.
आता तू विचार. कुठे कधी दिवशी मग बीचवर जाऊ. कधी 1.5 वर्षात. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन किती माझं निकनेम काय आहे घरी? ए बोला तर. ए माझं निकनेम काय आहे घरी? घरी म्हणजे मी म्हणतो का घरी आहे मी. तू प्रॉपर निकनेम ठेवले नाही, प्रेमाने कधी बोलत नाही माझ्यासोबत. मी कोणाचं निकनेम ठेवलं? कोणाची नाही म्हणजे ॲटलिस्ट माझं तरी व्हायला पाहिजे ना. तू सगळ्यासोबत मला कम्पेअर करत आहे. का ठेवायचं नाही माझं काय आहे? तुझं घरी निकनेम आहे? काय? तू घरी निकनेम आहे? हं? कोणाला? माहिती. निकनेम आहे पिल्लू. तुझं निकनेम नाही आहे निकनेम काय बाई आई तर थोडीच म्हणतो. दादा तर नेहमी माझ्या घरी मला एवढंसं पण प्रेम करत नाही कधी की माझा निकनेम ठेवणार. हां तुला चान्स येईलच नाही. मग माझी फेवरेट आहे ड्रीम फॉरेन टूर डेस्टिनेशन बाली, काय बाली, दुबई, सिंगापूर. असं मोजून द्यायचं बस. नाही मला हे डिस्कस नाही केलं तर मला कसं माहिती आहे कधी डिस्कसच नाही केलं माझ्यासोबत. नाही सांगितलं. स्पेसिफिकली नाही सांगितलं पण तू नोटीस करू शकतो. तर आज ते दुबईला गेले ते दाखवून आणि ते दुबईचं नाही मुंबईचं काय नाही माहिती मला. बरोबर. मला कुठे ध्यानी मनी पण नव्हतं. अच्छा विराट आहे म्हणून. लंडनला जाते त्याच्यामुळे म्हणून नाही पण हां. आता तर तेही कारण आहे असं तर थोडं भेटणार आहे. त्याच्याकडे जाणार आहे का? भेटू शकते सांगता मला नशीब कामाला. ओके. आता चांगला क्वेश्चन तू विसरून दिला पूर्ण. पिल्लू कोणत्या दिवशी घरी आली होती? हे आपलं खूप बोलणं झालं आहे. त्या दिवशी गणपतीच्या दिवशी महालक्ष्मीच्या दिवशी है ना दिवाळीच्या दिवशी काहीतरी फेस्टिवल होता. फेस्टिवल होता 15 ऑगस्ट फेस्टिवल नव्हता. 26 जानेवारी सगळे फेस्टिवल नाही कोणता तरी फेस्टिवल होता ना. फेस्टिवल नव्हता पण त्याला सेलिब्रेट करते. काय करते? फेस्टिवल नव्हता तो पण सेलिब्रेट करते मी कोणत्या दिवसाला. करवा चौथ. कोणता होता? काहीतरी होतं नवरात्री होती. म्हणजे तू पिल्लूला ओळखत नाही. ओळखतो. हो नो हो बेटा म्हणजे पिल्लूला पण इन्क्लूड केलं मी. जन्माष्टमी मटकी वड्यासाठी. ते याच्या दिवशी आली होती. काहीतरी हे होतं त्याच्यामुळे मी आईने तिला हाकललं म्हणतो. नशिबाली चांगलं. एकादशी कशाला व्हिडिओ एकादशी माझ्याला माहिती. झालं होतं काहीतरी होतं दिवशी. एकादशी होतं चतुर्थी होतं. त्या दिवशी पिल्लू घरी आली. त्या दिवशी पिल्लू घरी आली असं म्हणतो. नागपंचमी अशी जी गणपती पितृगणपती काय सांगणार. 31 डिसेंबर मार्गशीर्षचा गुरुवार सुरू होतोय. अच्छा गुरुवारी आली पण नाही बोलला. मग तो कोणताही व्ह्यू घेऊन गेला असतो तो कारण कोणत्या ना गुरुवारी कोणत्या ना कोणत्या जनावर येतच साप आला असतो तर लेट होतं गुरुवारी यायला. हिवाळा होता ऍक्च्युली आली नव्हती मी आणली होती. हां आतापर्यंत आईला खोटं माहिती माझ्या घरी डॉग आहे पेटा तिला मी उचलून आली. आली ते एवढी होती आणि तेवढी 5-6 वर्षात झाली. 6 वर्ष. हां तर तिला माझ्या घराच्या पासून मी सकाळी आली होती. आई नाईट ड्युटीवर होती. आई 8 वाजता आली होती पण मी उठली तेव्हा मला ती दिसली. मी घरी घेऊन उचलून घेऊन आली.
आईला म्हटलं ती अपने आप आली. तर आईला वाटलं की मार्गशीर्षचा गुरुवार आहे, देवी आली घरी थकला म्हणून ती गेली नाही. देवी आणल्या गेली. आईला जमलं तर माहित नाही. आमचं तिने बघितलं डॉक्टर. बघू शकतो बरोबर आहे. ठीक आहे. Next. माझा लास्ट क्वेश्चन. हां, लास्ट क्वेश्चन घ्या आता. तू माझ्या घरी पहिली वेळ तेव्हा आली. तू माझ्या घरी पहिल्यांदा कधी आली तू होती? माझ्या घरी मी तुझ्या घरी गणपती दिवशी आलो होतो. हां, आपण धग्याला गेलो होतो. हां, धग्याला दिवस पहिल्यांदा आली होती. पहिल्यांदा दिवस आली होती धग्याला. माझ्या इथे केव्हा पहिलं घरीपेक्षा इथे किती केव्हा पहिली वेळ इथे मी तिकडल्या नव्हती नाही लक्षात. नाही माझ्या घरी पहिली वेळ इथे इथे मला डेट नाही लक्षात का थोडंसं ओके, कारण मी नेहमीच कशी आली होती कशासाठी आली अजून भेटायसाठी. भेटासाठी कशी काय येणार तू पहिले सर्वात फर्स्ट टाइम सगळ्यात पहिले. ते तर लक्षात आहे माझ्या. ते बुकची प्रिंट काढायला मला प्रॅक्टिस रेकॉर्डची मी बुक्स घेऊन चालली होती. खूप सारी जड होतं तर मी विनर. तू जिंकली हां, तू जिंकली मी तुझे सगळेच उत्तर दिले, फक्त अंगणवाडीचं नाही दिलं. तुझं पर्सेंटेज नाही दिलं. ड्रीम लोकेशन ते तुझे होतं. त्यानंतरचं आपण Q&A कधी घेऊ Q&A 10,000 फेमस झाल्यावर हो आता नाही 5,000 झालं 5,000 प्रफुल मग आपण करूच नाही Q&A. किती 13 सबस्क्रायबर्स आहे आता. क्वेश्चन आन्सर ब्लॉग. तुम्हाला माहीत पडलं की मी याला सांगलेलं नव्हतं, हा माझ्याकडे कमी लक्ष देतो एक क्वेश्चन म्हणजे काय येते. तर आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर यूट्यूब तुम्हाला सजेस्ट करत असेल तर आम्ही तर सगळं ऑर्गॅनिकली होतं, आम्ही कोणाला शेअर नाही करत आहे.